नारायण नारायण महिम्न पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयिगिरः अथा वाच्य सर्वस्वमति परिणामावधिगृणम् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः। नारायण नारायण। श्री महादेवांनी गंगा मातेला आपल्या मस्तकावर का धारण केले होते याची स्वाभाविकपणे त्यांना स्पष्टता होती। श्री गंगा मातेची मात्र इच्छा होती की श्री महादेवांनी त्यांचं प्रेम स्वीकारावं। दुसरीकडे श्री पार्वती देवींना मात्र हे सगळं आवडलेलं नव्हतं। सृष्टीच्या कल्याणासाठी त्यांना त्याची किंमत मोजावी लागू नये असे त्यांना वाटत होते। मुनिवर, यासाठी त्यांनी श्री महादेवांशी स्पष्ट बोलायला हवे होते। अगदी योग्य आहे। मुख्य म्हणजे श्री पार्वती देवी श्री महादेवांना काही स्पष्ट विचारण्यासाठी त्यांच्याकडे गेल्या। स्वामी, पार्वती, इथे कोणी आले होते का? नाही। मला चाहूल लागली। कदाचित तुला भास झाला असेल। आपण गंगेला जे स्थान दिले आहे, मला वाटले ती पुन्हा इथे आली असेल। तिने स्त्री रूपात इथे प्रत्यक्षात येणे मला आवडणार नाही। पार्वती, गंगा ही तुझी ज्येष्ठ भगिनी आहे, मग असं का? केवळ भगिनी म्हणून आली असती तर नक्कीच मी तिचे स्वागत केले असते स्वामी। पण तिची इच्छा काय आहे हे तुम्ही देखील जाणता। पण पार्वती, गंगा ही सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करत आहे, तेव्हा तू तर तिचे कौतुक करायला हवे। मला ते जमणार नाही। पण असं का? कारण मला माझी सवत इथे नको आहे। तुम्ही इतर कोणाचेही झालेले मी सहन करू शकणार नाही आणि तिला तुम्ही हवे आहात। तिची इच्छा अजूनही प्रबळ आहे, पाहिले मी त्या दिवशी। पार्वती, तू निश्चिंत राहा। नाही, मी सावध राहणार। आपण सांब सदाशिव आहात, भोळे आहात। तुमच्या ह्याच स्वभावाचा अनेकांनी लाभ घेतला आहे आणि इथे तर माझ्या अधिकाराचा, माझ्या प्रेमाचा, माझ्या स्थानाचा प्रश्न आहे। पार्वती, मला ते कळत आहे, मात्र तेवढे पुरेसे नाही। मग तुला काय अपेक्षित आहे? तुम्ही गंगेला जे स्थान दिले आहेत त्याचा पुनर्विचार व्हावा आणि तिला दुसरीकडे स्थान द्यावे। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू।
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.